शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसनं एक रणनीती आखलेली आहे। राष्ट्रवादीनं फडणवीसांना टार्गेट करण्याची रणनीती आखलेली आहे। अजित पवारांनाही सहानुभूती न दाखवण्याची सूचना आहे। प्रवक्त्यांच्या बैठकीत ही नवी स्ट्रॅटेजी ठरलेली आहे। बघा, पवार गटाचं टार्गेट फडणवीस असणार आहे। प्रवक्त्यांच्या बैठकीत ही रणनीती ठरलेली आहे आणि शिवाय अजित पवारांनाही कुठलीही सहानुभूती दाखवू नका असं देखील ठरलेलं आहे आणि देवेंद्र फडणवीस हे त्यांच्या टार्गेटवर आहेत। आपण अधिक माहिती घेऊ, आमच्या प्रतिनिधी रुपाली बडवे आपल्यासोबत आहेत। रुपाली, आजच्या बैठकीत आणखी काय काय मुद्द्यांवर चर्चा झाली आणि ही जी नवीन रणनीती आहे की फडणवीसांना टार्गेट करायचं त्याबद्दल सांग। नक्कीच आपण पाहतो की आज राष्ट्रवादीच्या बेलाटपूर येथील कार्यालयामध्ये प्रवक्त्यांची एक महत्त्वाची बैठक होती। स्वतः खासदार सुप्रिया सुळे सुद्धा या बैठकीला उपस्थित होते आणि इतर महत्त्वाचे प्रवक्ते आणि नेते सुद्धा उपस्थित होते आणि याच बैठकीमध्ये आता विधानसभा निवडणुकीला सामोरे जात असताना एक नवीन स्ट्रॅटेजी जी आहे ती पक्षाने खरं तर ठरवल्याचं पाहायला मिळत आहे आणि या स्ट्रॅटेजीच्या संदर्भात जे सगळे प्रवक्ते आहेत त्या सगळ्या प्रवक्त्यांना सूचना देखील देण्यात आलेल्या आहेत। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे येणाऱ्या विधानसभा निवडणुकीमध्ये अजित पवार यांच्या संदर्भात प्रवक्त्यांनी आपली भूमिका मांडताना कोणत्याही पद्धतीची सहानुभूती दाखवायची नाहीये अशा पद्धतीच्या खरं सूचना प्रवक्त्यांना देण्यात आलेल्या आहेत। दुसरी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे येणाऱ्या या विधानसभा निवडणुकीमध्ये पक्षाची जशा पद्धतीने एकूणच भूमिका राहिलेली आहे, अनेक गोष्टी घडत आहेत। यावेळी देवेंद्र नक्कीच रुपाली, आणि ही जी नवीन रणनीती जी आहे शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसची त्यांना कितपत फायदा देणार हे बघणं उत्सुकतेचं असणार। तुम्ही सविस्तर माहिती दिली त्या बैठकीबद्दल, त्याबद्दल धन्यवाद।